पण त्यांच्या हाताखालचा असतो ना, त्यांना बोले "ए, जरा जा रे मिरचीची धुनी करून आण, मिरचीची धुनी देऊया याला." कसं नाही नाव सांगत बघतो मग मी, बताते हो ना, बताता हूं मैं कौन हूं, रुक रुक मत कर ऐसा मैं बता रहा हूं असं. मग ते हिंदीमध्ये बोलायला लागला. तर मग बोला कौन है तू, किधर से आया है. मेरे को ना ये लेके आया साथ में. ही रात्री रात्री काहीतरी 2:30-3 वाजता ह्याची मम्मी, जिथे काकी होत्या ना त्या दादाची काकी मम्मी, त्या उठल्या 2:30-3 वाजता ते ग्रिल जोर जोरात वाजवायला लागल्या त्या शौचालयात लागले आणि शिव्या द्यायला लागले तिला. ते बोलती पहिला ये खुशबू बंद कर. उठली आणि बोलते पहिला ये खुशबू बंद कर, ये खुशबू के वजह से मेरे को तकलीफ हो रहा है. मग ते काका समजले. त्यांनी काय सांगितलं, आमोशाला काहीतरी 3 ते 4 दिवस बाकी होते. ते बोलले आमोशा होईपर्यंत तुम्ही हा लिंबू त्याच्या जवळच ठेवा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपल्यासोबत आहे वर्षा. ती तिचा अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. हा अनुभव तिला तिच्या आजीने सांगितलेलं आणि हा एक खरा अनुभव आहे. तर चला मग ऐकूया काय घडलेलं. नमस्कार. हा जे अनुभव आहे ना, तो 2003 मधला असेल. मी असेल 12 ते 13 वर्षाची आणि आम्ही राहायला कुर्ला स्टेशनच्या इथे. तर कुर्ला स्टेशनच्या इथे कसं होतं, चॉल होते. तर कमीत कमी 10 ते 15 असे रूमची चॉल होती. तर त्या चॉलमध्ये कसं हिंदू, मुस्लिम, साऊथ इंडियन म्हणजे सगळे मिक्स कास्ट होती. असं प्रॉपर मराठीच नव्हती, सगळे कास्टचे होते लोक. तर कशी होती, पहिला एक दुकान होतं. दुकानाच्या बाजूला आमचा रूम होता. आमच्या बाजूला अजून 2-3 रूम म्हणजे मुस्लिम रूम होते. त्यांच्या बाजूला एक आमचे गावचे होते, म्हणजे रिलेटिव्ह पण नाही, म्हणजे एका गावचे असतो ना तसे ते होते, पण ओळखीचे होते ते आमच्या. तर कमीत कमी आमच्या रूम पासून तर त्यांची खोली काहीतरी 5 घर म्हणजे सोडून असेल आमच्या रूम पासून. आणि एकच चॉल, म्हणजे ती मोठी अशी गल्ली एकदम, आणि याय जायला तोच रस्ता सगळ्यांचा. तर काय झालं, त्या लोकांना कुठेतरी बाहेर गेले होते. आता त्यांच्या फॅमिलीमध्ये काय आहे, जे रिलेटिव्ह आहेत ना, त्यांचा अनुभव आहे हा, जे मी लहानपणी मी बघितलंय पण. आणि हा मेन माझ्या आजीला सगळं माहिती होतं. आजी पण येऊन आम्हाला सांगायची घरी की असं असं त्यांच्या इथे झालंय म्हणून. कारण ते आजीचे रिलेशन म्हणजे आजीच्या गावाकडचे होते, ते पप्पांच्या मम्मीच्या गावाकडचे होते. तर पप्पांच्या मम्मी जी आहे ना, ती त्यांना खूप म्हणजे जवळपैकी ओळखायची त्यांना, आमच्यापेक्षा पण. तर ते म्हणजे त्या लोक आजीला सगळं सांगायचे, काही असलं तरी, काही झालं त्यांच्या घरात तर माझ्या आजीला बोलवायचे असं. कारण तिथे मराठी आपली 2 किंवा 3च घरं होती, बाकी सगळे अदर कास्ट होते. तर ते सगळे आजीला येऊन त्या लोक शेअर करायचे काही पण झालं तर. तर त्यांच्या इथे काय झालं, त्या लोकांना एकदा कुठेतरी बाहेर गेले होते. आता मला एवढं आठवत नाही त्या लोक कुठे गेले होते. तर त्यांच्या घरात कोण कोण राहायला, म्हणजे ते काकी काका आणि त्यांचा मुलगा, असं 3 जणच राहायला होते. तर ते 3 वाटतं कुठेतरी बाहेर गेले होते. आता ते गावी गेलते की कुठे गेलते माहिती नाही. तो जो दादा होता ना, तो त्यावेळेस काहीतरी 20-22 वर्षाचा होता. म्हणजे मी लहान होती, 12-13 वर्षाची मी होती तेव्हा. ते दादा काहीतरी 20-22 वर्षाचा असेल असं. तर त्या लोक कुठेतरी बाहेर गेले. तर येताना त्या लोक तिथून जाऊन आले आणि अचानक मध्ये ते दादांना म्हणजे चांगला सगळ्यांसोबत बोलायचा वगैरे, माझ्या पप्पांसोबत बोलायचा, आमच्या घरी यायचा, बोलायचा वगैरे. पण अचानक जेव्हापासून त्या लोक ते कुठून जाऊन आले ना, गावी का कुठून, तेव्हापासून त्याचं बोलायचं बंद झालं आणि तो घराच्या बाहेर पण नव्हता येत. तर त्या लोकांना येऊन काहीतरी 2-3 दिवस झाले होते. तर ते नेहमी कुठून पण आले तर माझ्या आजीला म्हणजे आवाज द्यायचे की या जरा घरी या, बोलायचं असं तसं. मग आजी जायची त्यांच्या इथे किंवा ते आमच्या घरी यायचे, ते काकी बोलायला वगैरे. मग ते आजी एकदा गेल्या त्यांच्या घरी. तर आजीला बोलल्या काय माहिती 2-3 दिवस झाला हा जसा आम्ही जाऊन आला तसा हा ना गप्पच आहे, काय कोणाशी बोलत नाही, काय नाही, एकदम गप्प आहे. ते म्हणजे त्या दादाची मम्मी बोलायला लागली अशी माझ्या आजीला.
आजीला काय, आजी बोलली की त्याला काहीतरी नजर झाली असेल किंवा ते थकून आला असेल, तुम्ही लोक एवढा प्रवास करून आलात, मे बी त्याच्यामुळे पण झालं असेल. तर अशी आजीची आणि तिची काहीतरी त्या दिवशी अशी वार्ता झाली आणि आजी आली घरी. त्याच रात्री रात्री काहीतरी 2 ते 2:30 वाजता तो जो दादा आहे ना, तो रात्री उठला. त्यांनी त्याच्या मम्मीची साडी घातली, त्यांनी त्याच्या मम्मीच्या बांगड्या घातल्या, एवढा मोठा असा कुंकू लावला आणि किचन मध्ये जाऊन काहीतरी बनवत होता जेवण. आता हे दोघं पण झोपलेले होते. मग ह्यांना ना आवाज आला भांड्यांचा. हे जाऊन बघतायत की एवढ्या रात्रीचं कोण किचन मध्ये काय करतंय एवढं. तर ते त्याचे पहिला पप्पा उठले त्या दादाचे. ते बोलले, अरे आता मी नाव नाही घेणार असं, म्हणजे ते बोलत होते, अरे काय करतोयस तू हा, आणि हे काय मम्मीची साडी वगैरे असं तू लपटलीस, असं त्यांनी जरा हे केलं. तो काहीच रिप्लाय देत नाही, तो त्याचंच काम करतोय, म्हणजे जेवण बनवायचं. तर मग त्यांनी त्याच्या मम्मीला हाक मारली, हे बघ काय करतोय हा, ये जरा इथं किचन मध्ये बघ काय करतोय हा, ह्यानी साडी घातलीये तुझी आणि काय काय घातलंय बघ हे, आणि काय बनवत उभा आहे काय माहिती, आवाज देतोय तो आवाज पण देत नाही. तर ते गेले त्याच्या जवळ, गेले आणि त्याला जोरात असं हे केलं, म्हणजे धक्का बिक्का मारला त्याला, की त्यांना असं वाईट वाटलं ना, मुलगा असं साडी घातली आणि असं काय करतोय हा, जवान मुलगा आहे असं. तर तो काहीच नाही, तरी पण तो रिप्लाय नाही, काहीच नाही. मग त्या काकींनी पण त्याला हे केलं, एक म्हणजे असं तोंडा बिंडात मारलं त्याच्या, की हे काय साडी विडी घातलीस तू माझी, काढ ती साडी, पागल झालायस का तू, असं साडी विडी घालून उभा आहेस असं, काय बनवलंस आहे. तर बघतायत तर टोपामध्ये भात बनवलाय कसला तरी. तर मग त्या काकी पण थोड्याशा हे झाल्या की काय बनवतोय हा वेड्यासारखा. त्यांनी त्यांना शिव्या बिव्या दिल्या, ते साडी विडी कशी त्याची काढली आणि त्याला झोपवलं. मग नेक्स्ट डे सकाळी काय झालं, त्या काकी सकाळीच आजीला माझ्या ते जे भात बनवलं ना ते टोप घेऊन भाताचा, त्या सकाळीच आमच्या घरी आल्या आणि माझ्या आजीला दाखवलं. आजीला बोलल्या, माझ्या आजीला त्यावेळेस त्या लोक ताई बोलायचे, ताई हे बघा काय माझ्या मुलांनी बनवलंय. आजीला काय वाटलं काहीतरी बनवलं असेल असं खायची वस्तू. बोलते, काय हे लाल लाल काय बनवलंय. बोलते, अहो कुंकू टाकून भात बनवलाय. रात्री 2:30 वाजता बनवत उभा होता रात्री, आणि त्यांनी साडी माझी घातलीये, त्यांनी बांगड्या घातल्या, त्यांनी एवढा मोठा कुंकू लावलाय. बोलते रात्री किती भांडणं, बोलते त्याचा पप्पा किती चिडले, काय माहितीये पोरग का असं विचित्र सारखं करतंय. त्या काकी येऊन माझ्या आजीला सांगायला लागल्या अशा. आजी काय बोलली, अगं असं तुम्ही लोक जाऊन आल्यापासूनच होतंय का. बोलते, हा कोणाशी बोलत नाही, खात नाही, पित नाही, आणि बघा रात्री किचन मध्ये जाऊन काय करत उभा होता. आणि एकदम गप्पच असतो, कोणाशीच आम्ही आवाज पण दिला तर एक आवाज पोरग देत नाही. बोलते तर मग ते आजीने सांगितलं की आमच्या ना इथे बाजूला ना एक मुस्लिम बाई होती, तर त्यांच्या ना अंगात ते जीन येतात ना मुस्लिम लोकांचे, ते त्यांच्या अंगामध्ये यायचं. तर ती ना तिथे बघायची पण खूप लोकांचं असं, म्हणजे तिचं आमची खोली सोडून, आमची एक त्याची 2 रूम सोडून ते मुस्लिम जिच्या अंगात जीन येतो ना तिचं, हा ते राहायची तिथे. तर त्यांनी काय केलं, ती आजीने सांगितलं की तिला ना सगळे बोलायचे आपा बोलायचे, ते दुआ पडतात ना, ती दुआ पडणारे आपा. तर बोलायचे, अरे तू ना तिच्याकडे घेऊन जा त्याला संध्याकाळी, ती संध्याकाळी लोबान बिबान करते, तुला माहिती पडेल काय आहे काय नाही, हा असा का करतोय. तर मग ती बोलली, ठीक आहे बघते, संध्याकाळी तिने लोबान केला ना मग मी घेऊन जाते तिला. संध्याकाळी 7 वाजता ना ती बरोबर 6:30-7 वाजता ती लोबान करायची आणि ती हाजरी घ्यायला बसायची. काहीतरी 7-7:15 पर्यंत तिला हाजरी यायची. तर तिकडची जे लोक आहेत ना, ज्यांना काही प्रॉब्लेम आहे काय, ते तिच्याकडे बघायला यायचे. ते बोलतात तिच्या अंगामध्ये ना जीन यायचा, आणि ते ना तिच्या ना ती एवढं लोबान करायची ना, आणि त्या जीनला इतका इत्तर लागायचा ना, म्हणजे पूर्ण खोलीमध्ये तिच्या इत्तरचा वास पूर्ण आमच्या घरापर्यंत यायचा, इतका इत्तरचा स्मेल यायचा चांगला. तर त्याच्या आईने काय केलं, कारण तिचं घर मध्ये होतं, जे दुआ पडणारे आपा आहे तिचं घर मध्ये, आमचं या साईडला, आणि त्यांचं अजून 2 खोली सोडून त्यांचं घर होतं.
मग त्या घेऊन गेल्या त्या काकी त्याला तिच्याकडे. जशा घेऊन गेल्या ना तर एकदम हे झाला तो, म्हणजे एक होशवर आल्यासारखं होतो ना, एकदम कसंच तरी करायला लागला. मेको इधर क्यों लाया, मेको इधर क्यों लाया, आणि हिंदीमध्ये बोलायला लागला. मेको इधर क्यों लेके आए, क्या कोण आहे कोण आहे, आणि तिला शिव्या वगैरे घालायला लागला त्या आपाला. तर तिने बोलली बैठ इधर तू नीचे, बैठ इधर नीचे, नहीं नहीं बैठूंगी नहीं बैठूंगी असं करायला लागला. बैठूंगी नहीं मैं, बैठूंगी नहीं मैं, कोण आहे तू, आणि तिला ना एकदम घाण घाण शिव्या वगैरे घालायला लागला तो मुलगा. तर ती बोलली की ना इसको ना कुछ बाहर का है, त्याच्या आईला सांगितलं. आणि माझी आजी पण गेलेली, तिने माझ्या आजीला सोबत घेऊन तिच्या घरी गेलेली. तर बोलली कि ना इसको ना बाहर का है कुछ तो, और जो भी है ना बहुत खतरनाक चीज लगी है इसको. अभी वो मैं 3 दिन का टाइम देती हूँ, तिने 3 दिवसाचा टाइम दिला. 3 दिन का टाइम देती हूँ, अगर वो 3 दिन में इसने अपना मुंह नहीं खोला तो आप कोई और जगह दिखा लो, क्योंकि मेरा बच्चे, म्हणजे तिला पण लहान लहान मुलं वगैरे होती, तो मेरे बच्चों वाला घर है, मैं इतना म्हणजे जालिम, एवढी पण जालिम नव्हती की ती एवढं ते काढू शकते. ती बोलते जे काही त्याला लागलंय ना ते खूप जालिम आहे बोलते, ते माझ्या इथे एवढं दुवा पडून नाही निघणार, तर तुम्ही दुसरीकडे पण कुठं ट्राय करा, अगं 3 दिवसात माझ्यानी नाही झालं तर. मग 3 दिवसाचा टाइम दिला तिने काहीतरी त्यांचं ते कलमा बिलमा पडलेलं ते पाणी देतात त्या लोक, ते पाणी दिलं त्याला, आणि प्लस त्याला हे दिलं, ते एक चिठ्ठी लिहून देतात त्याच्या पॉकेटमध्ये ते दुवा पडून, ती चिठ्ठी त्याला ठेवायला दिली, आणि काय ते लोबांचं उदी बिदी त्याला दिली, हे सगळं पाण्यात टाकून त्याला द्या म्हणून. तर दिली त्याला, सगळं त्या लोकांनी केलं. त्या रात्री थोडंसं शांत झोपला तो, त्या दुवा पडून आणलं तर तो थोडंसं शांत झाला. मग दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी, आता तिने 3 दिवसाचा टाइम सांगितलेला, 3 दिवस ह्याला माझ्याकडे घेऊन या, अगर 3 दिवसात नाही निघालं तर तुम्ही दुसरीकडे घेऊन जावा म्हणून. मग परत सेकंड डे आला, सेकंड डे पण त्याला घेऊन गेले, परत त्याला हाजरी आली, परत तो तोंड खोलायला काही तयारच नाही, ते कोण आहे का आहे ते बोलायला रेडी नाहीये. तो जायचा की तिला शिव्याच घालायच्या नुसत्या, तू माझं काहीच बिघडू नाही शकणार. तो सेकंड डे परत त्याला घेऊन गेले ते त्या लेडीकडे, तर त्यांनी परत तेच लोबान वगैरे केला, त्याला दाखवला लोबान वगैरे, आली परत त्याला म्हणजे हाजरी आली, पण तो परत नाव त्यांनी काही बोलला नाही, काय नाही, गप होता एकदम, काहीच बोलायला रेडी नाही. मग तिने एवढं केलं की त्याला शांत केलं, जे ते रात्री उठून ते जे हे करायचं ना, म्हणजे स्वतःवर वगैरे बनवत होता तो, ते बंद केलं, ते थोडंसं तिने बंद केलं. अच्छा. मग थर्ड डे आला, थर्ड डे ला पण त्यांनी काहीच नाही बोलला, ते 3 दिवस झाले. बोलला नाही म्हणजे काय, ती काय विचारत होती नाव? ती विचारायची तू कोण आहे, कुठून आलाय, ती फक्त शिव्या द्यायचं तिला, आणि फक्त तिला शिव्या द्यायचं, तू मेरा कुछ नहीं बिगाड़ सकता है, ते कोण जो करना है कर ले. त्याला तिसऱ्या दिवशी पण बोलवलं, काहीच नाही झालं. तर तिने काय बोलली की तुमचा कोण असेल ना त्यांच्याकडे याला घेऊन जावा, आणि कारण मी अगर जास्त हे केलं ना तर माझी पण मुलं आहेत घरात, तर मी जास्त प्रमाणात जोर नाही देऊ शकत, आणि तिला पण एक मुलगा एक मुलगी होती. तर ती बोलली मी एवढं म्हणजे ह्याच्यात नाही जाऊ शकत डीपली, तर तुम्ही एक काम करा की ह्याला जे पण आहे ना ते जबरदस्त आहे, ते माझ्या बसची बात नाहीये, मी काढू शकते, पण ती काय बोलते की माझ्या घरात लहान मुलं आहेत, मला माझ्या मुलांना काही धोका झाला तर असं, म्हणून तिने जास्त हात नाही घातला त्याच्यामध्ये, तिने हे केलं. मग ते 3 दिवस झाले. मग आता हे लोक शोधत होते की कोणतरी म्हणजे भेटायला पाहिजे ना एकदम जालिम की त्याचं ते काढणारा. आता हिच्यानी तर नाही झालं. तिसऱ्या रात्री काय केलं त्यांनी, तिच्याकडे जाऊन आले आणि रात्री आता झोपले सगळे, आता त्यांना वाटलं आता हिने दिलंय ते पाणी विनी, त्याला पाजलं विजलं सगळं झालं. रात्री उठला, ओली हळद केली, रात्री 2:30-3 वाजता स्वतःच्या अंगाला हळद लावत बसलाय. पूर्ण हाताला, पायाला, चेहऱ्याला पूर्ण हळद लावली त्यांनी. तर त्याची मम्मी तर ते बिचारी, त्याची मम्मी तर झोपतच नव्हती, तिला खूप टेन्शन व्हायचं की ती बघते हा काय करतोय उठून, ती त्याला ओरडली पण, अरे तू हा काय करतोय, तर तिचा हात बीत झटकून त्या हाताला, अंगाला, पायाला हळद लावत बसला.
मग त्या लोकांनी विचार केला की नाही, आता हे लवकरात लवकर काहीतरी इलाज करायला पाहिजे, नाही तर हे खूप जबरदस्त काहीतरी होणार. तर त्यांनी एक जणांनी त्यांना सांगितलं की आपले दत्तगुरूंचे कोणतरी आहेत, गुरुजी आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जावा म्हणून. त्या लोकांनी मग माझ्या आजीला पण सांगितलं की तुम्ही पण चला आमच्या सोबत, की आम्ही ते जाणार आहेत तिथे. एक जणांनी त्यांना ऍड्रेस सांगितला. कुर्ला वेस्ट मध्येच होते ते, कुठे आता ते एक्झॅक्टली मला ऍड्रेस नाही माहिती ते कुठे होते काय, पण कुर्ला वेस्टला होते. आम्ही कुर्ला ईस्ट मध्ये राहायला होतो, ते कुर्ला ईस्ट वेस्टला होते. तर ते दत्तगुरूंचे हे होते, भगत होते हे. तर त्यांनी ते घेऊन गेले त्याच्याकडे, त्याला ते जे गुरुजी आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले आणि मग तिथे जसं जात नाही ना, तर त्याला ते परत हजरी आली अंगामध्ये. आली तर ते गुरुजींनी ते काही काठी असते त्यांच्याकडे, ती काठी त्याच्या पाठीवर मारली. जशी मारली ना, कोण आहे रे तू, नाव सांग तुझं, पहिला तुझं नाव सांग. आजी पण माझी गेलेली ना सोबत. आजी आम्हाला घरी येऊन म्हणजे पप्पांना मम्मीला सांगायची की असं असं केलं म्हणून. तर मग ते दादा काय, तो पहिला तर 10-15 मिनिटं आजी बोलते त्यांनी नावच नाही सांगितलं. नाही बोलतो, असं असं नुसती मुंडी हलवायचं, काहीच बोलत नव्हता. इथे तरी थोडस शिव्या वगैरे दिलत्या आणि मी नाही जाणार हिंदीमध्ये बोलत होता. पण तिथे गेल्यावर ना काहीच नाही, नुसतं असं मुंडी हलवायचं, नाही बोलणार नाही. त्यांनी काठी मारली आणि सांगितलं, अगं तू नाही बोललास तर लक्षात ठेव, तुला काय करेन मी, मिरचीची धुनी देईन तुला. मग देऊ का मिरचीची धुनी, तुला समजेन. मग असं बोलत नाही तर ते घाबरलाय. ते कोण त्यांच्या हाताखालचा असतो ना, त्यांना बोलले जरा जा रे, मिरचीची धुनी करून आण, मिरचीची धुनी देऊया याला. कसं नाही नाव सांगत बघतो मग मी, बताते हो ना, बताता हूं मैं कौन हूं, रुक रुक मत कर ऐसा, मैं बता रहा हूं, असं. मग ते हिंदीमध्ये बोलायला लागला. तर मग बोला, कौन है तू, किधर से आया है? मेरे को ना ये लेके आया साथ में, मैं नहीं आने वाली थी, मैं तो बैठी थी मेरे घर में, ये मेरे को लेके आया, मैं तो मेरे घर में तैयार हो रही थी. तो किधर घर में तू, किधर रहती है तू, त्यांनी विचारलं. बोलतो ये मेरे पे गंदा करके गया, म्हणजे त्यांनी तिथे सुसू करून गेला. तिचं एक घर होतं, ह्या लोक कुठे गावाहून येत होते ना, तेव्हा बोलतात त्याला ना सू आली त्या मुलाला. तर ते गाडी थांबवली त्यांनी. तर ते आता जंगल विंगल सारखा एरिया असतो, तर तिथे बोलतात तो सू करायला गेला. तर ते असं बोलतात झोपडी सारखं काहीतरी होतं, तर थोडं असं गेला असेल, कोण बघायला नाही पाहिजे म्हणून थोडंसं आतमध्ये जाऊन त्यांनी केली. बोलतो ये मेरे पे आके इसने गंदा करके गया, अब ये मेरे को बहुत पसंद है, अब मैं इसको नहीं छोड़ूंगी, अब मेरे को यही चाहिए. तर तो लायसाने ते गुरुजी बोलले, असं नाही होणार, तुला काय पाहिजे तुझं तू सांग आणि तू जा इथून. नाही बोलते, मी जाणारच नाही, मला हा पाहिजेलच बोलते. हिंदीमध्ये बोलायला लागली. और मेरा घागरा चोली, ती वाटतं बंजारी होती, बंजारी जातीची होती. ते बोल, मेरा घागरा चोली, इसने मेरे घागरा चोली गंदी किया, मेरा घागरा चोली गंदा किया, अशी बोलायला लागली. तो मैं तो बैठी थी ना मेरे घर में, बाल बना रही थी मैं, अशी बोलायला लागली. हाँ, बोलती मेरे हाथ में मेरे बाल थे, मैं बाल बना रही थी, और मेरे को आके इसी ने ही गंदा किया. ती एकच बोलायला लागली, इसने आके मेरे को गंदा किया. तर मग ते गुरुजी बोलले की नाही, तुला जे पाहिजे ना तुला ते देऊ, पण ह्याला सोड, तू ह्याला सोडून तू दुसरं काही पण माग, आम्ही तुला सगळं देऊ, पण तुला जावं लागेल इथून. तर ते बोलले की मग नाही अशी ती, म्हणजे ती रेडीच नव्हती त्या गोष्टीसाठी, तिला तो इतका आवडलेला. बोलती मेरे को ये बहुत पसंद है, मेरे को यही चाहिए. अच्छा. हा, तर मग त्यांनी काय केलं त्या गुरुजींनी, की बोलले की आपण ह्याचं ना अमावस्याच्या दिवशी ह्याचा पूर्ण उतारा करून आपण त्याचं काढूया. तर तोपर्यंत त्याला लिंबू वगैरे असं ठेवायला दिला त्याच्या पॉकेटमध्ये. ते हे करून त्यांनी दत्त महाराजांचं हे करून त्याला दिलं, लिंबू वगैरे हे ठेवायला दिलं. तर मग त्यांनी काय सांगितलं, अमावस्याला काहीतरी 3 ते 4 दिवस बाकी होते.
ते बोलले आमोशा होईपर्यंत तुम्ही हा लिंबू त्याच्या जवळच ठेवा. तो झोपायला गेला तरी त्याच्या उशाखाली ठेवा. त्याच्या पॉकेटमध्येच हा लिंबू राहू द्या. हा त्याच्यापासून म्हणजे हे नाही करायचा, लांब नाही करायचा लांब नाही लिंबू. करायचं, बरोबर. तो लिंबू त्याच्या जवळच पाहिजे. त्यांनी शांत केलं जरा. तो झाला शांत, कारण ते आता सामान बिमान तिचं आणायला हे लागे ना. त्यांनी आमोशाचा टाइम दिला उतारा करायसाठी. मग ते उतारा करायला त्यांनी आमोशा काहीतरी होती 3 ते 4 दिवसांनी. हे लोक घरी आले. त्या रात्री आल्यावरती झोपले सगळे. आता सगळे झोपले. त्याला लिंबू दिला ठेवायला. तो झोपला शांत. त्यांनी त्या रात्री काहीच नाही केलं. शांत होता एकदम. त्याच्या सेकंड डे रात्री काहीतरी 2-2:30च्या दरम्यान त्याची मम्मी उठली. आणि आमच्या इथे ना शौचालय होतं. म्हणजे 1 रुपया देऊन त्यावेळेस म्हणजे शौचालय असतं ना, 1 रुपया देऊन जायचं. तर ते शौचालय 12 वाजता बंद होतं ते गेट. म्हणजे महिलांचं वेगळं आणि पुरुषांचं वेगळं. आणि तो मध्ये बसतो तो पैसे घेणारा. तर तो आता 12 वाजता ते बंद करतात त्या लोक ते शौचालय. तर सकाळी डायरेक्ट 5:30-6 वाजता उघडतं. बरोबर. तर ही रात्री काहीतरी 2:30-3 वाजता ह्याची मम्मी, जिथे काकी होत्या ना त्या दादाची काकी मम्मी, त्या उठल्या. 2:30-3 वाजता ते ग्रिल जोर जोरात वाजवायला लागल्या त्या शौचालयाचं. तो उठला तो माणूस. आता त्याला माहितीये रोजचे येतात जातात, ते ओळखायचं. आता चाळीमधले तर सगळ्यांना ओळखतो तो. तर ते आला की त्याला काय वाटलं काहीतरी असं एमर्जन्सी म्हणून आली असेल. तिने काहीच बोलली नाही. त्याने गेट उघडून दिला आणि तो आपला बसला. आता ती गेल्यावर तो परत गेट बंद करेन म्हणून ती गेली आतमध्ये. गेली 1 तास झाला तरी बाहेर नाही. आता हा महिलांच्या तर टॉयलेटमध्ये जाऊ नाही शकत. हा पुरुष आहे, कसं जाणार. आता हा वाट बघत बसला की आता येणार बाहेर, मग येणार बाहेर. 1 तास झाला, कारण त्याला ग्रिल बंद करायची होती ना. त्याला परत झोपायला जायचं होतं. त्याला ग्रिल बंद करायची होती. ती बाहेरच आली नाही 1 तास. मग त्यांनी काय विचार केला, मी जातो घरी ते तिच्या. आणि आता घर माहिती असतं तर जास्त 10-12 तर 15 ते 20 चाळ्यांचंच घर होतं. तर त्याला घर पण माहिती होतं की या खोलीमध्ये ही बाई राहते. त्यांनी काय विचार केला, जातो आणि त्या माणसाला बोलून आणतो ज्याची बायको आहे ती आतमध्ये गेलीये म्हणून. कधीची गेलीये, कधी सटकून पडली, काय झाली. आता महिलांच्या ह्याच्यात तर कोण जाऊ नाही शकत. तेव्हा त्यांनी विचार केला मी त्याला जाऊन त्यांच्या घरच्यांना बोलून आणतो. तो असं जायला तर तेवढ्यात ती बाहेर आली. ती जेव्हा गेली ना आतमध्ये, काहीतरी 1 तास आधी गेली. 1 तासाने ती बाहेर आली. जशी आली ना ते बाथरूम मधून सीधा घरी. तिने पाठी पण नाही, पुढे पण नाही, काहीच नाही, बघितलंच नाही, रिएक्शन नाही, काहीच नाही. मग ह्यांनी पण एवढं गौर नाही केला. ह्यांनी पण पटकन बंद केलं, ग्रिलला टाळा लावला आणि तो झोपायला गेला. मग सकाळी ते काका गेले बाथरूमला. ते सकाळी गेले तर तो काकाला सांगायला लागला. तो काकाला बोलतो, काय तुमची वाईफ रात्री 3-2:30 पावणे 3 वाजता बाथरूमला आली होती. आली तर बोलतो मग ग्रिल पहिला वाजवला जोरजोरात. तर मी ग्रिल खोलला, मला वाटलं काहीतरी एमर्जन्सी असेल. तर आता त्या गेल्या आतमध्ये. आता मी ग्रिल बंद करायसाठी बसलोय की आता बाहेर निघेल, मग बाहेर निघेल. कधीच बसलोय, बाहेरच निघत नव्हती. 1 तास झाला तरी. बोलतो असं कसं होणार. बोलतो नाही, ती झोपलेली रात्री. ते काका बोलतात नाही, ते मी रात्रीच तुम्हाला बोलवायला येणार होतो की 1 तास झालं आतून बाहेर कशी नाही आली. कधी पडली बिडली तर नाही आतमध्ये, कुठे काय लागलं विगलं तर नाही. आता मी तर नाही जाऊ शकत महिलांच्या ह्याच्यात. तर मी बोललं तुमच्या घरातून कोणतरी महिला जाऊन त्यांना आतमधून घेऊन येतील म्हणून. मन बोलला मी येणार होतो तुमच्या इथे. मी यायला तर तेवढ्यात त्याच बाहेर आल्या. पण त्या जेव्हा गेला ना बोलला आतमध्ये, तेव्हा एकदम म्हणजे नॉर्मल होत्या. पण जेव्हा बाहेर आली ना तेव्हा केस बिस एकदम खुल्ली बिल्ली होती तिची. आणि डायरेक्ट निघाली. तो पाठी पण नाही, पुढे पण नाही, काहीच रिएक्शन नाही, डायरेक्ट निघाली. तर मग ते घरी आले. ते पण थोडी टेन्शन मध्ये आले. ही एवढ्या रात्रीची म्हणजे 2:30-3 वाजता गेली, म्हणजे मला पण उठवलं नाही, अशी कशी बाथरूमला निघून गेली. आणि 1 तास बाथरूम मध्ये काय करत होती असं. ते गेले त्या काकींना बडबड करायला. ते बोलतात तू 1 तास झाला आतमध्ये तिथे बाथरूम मध्ये जाऊन बसली. मला बाथरूम वाला सांगत होता असं, तू काय करत होतीस, तुला मला उठवायला नाही आलं का, मी आलो असतो तुझ्या सोबत, तू एकटी कशी काय गेली एवढ्या रात्रीची 2:30-3 वाजता. मग त्यांनी माझ्या आजीला पण बोलवलं. त्यांनी सांगितलं की बघा ना, ही एवढ्या रात्रीची गेली, तिने उठवायचं ना कोणाला तरी. आणि ते शौचालयवाला बोलत होता गेली तेव्हा नॉर्मल होती, आली तेव्हा एकदम केस बिस. त्या काकी काहीच नाही बोलायला रेडी, एकदम शांत.
एकदम शांत बसल्या होत्या, काहीच रेडी नाही बोलायला. म्हणजे ना माझी आजी पण विचारते, काय ग का असं केलंस तू, जायचं ना कोणाला तरी सोबत बिबत घेऊन. काहीच नाही, रिएक्शनच नव्हतं काय त्यांचं, एकदम शांत. मग ते रात्र गेली त्यांची. सकाळी त्या शौचालयवाल्याने असं सांगितलं, संध्याकाळ झाली. परत संध्याकाळ झाली, इथे लोबान चालू झाला तिचा, म्हणजे त्या लेडीचा. चॉलमध्ये जे आहे ती, हा म्हणजे आमच्या चॉलमध्ये ती जी राहायची ना, ते रोज संध्याकाळी लोबान करायच्या. परत तो लोबान चालू झाला. जसं तो लोबान चालू झाला ना, ही घरात वाटतं एकटी होती. यांनी काय केलं, दरवाजा पण बंद केला, खिडकी पण बंद केली. आता तिचे मिस्टर आले घरात, म्हणजे ते दोघं पण बाहेर गेले होते वाटतं कुठं, मुलगा पण आणि मिस्टर पण त्यांचे. ते परत त्या लोक आले तर 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, दरवाजा वाजवतात. ती उघडायलाच रेडी नाही. अर्धा तासाच्या वरती झालं. आता ह्यांना काय वाटलं की हिने आतून अशी कशी कडी लावली की खोलायलाच रेडी नाहीये. पूर्ण चॉलवाले बाहेर आले. मग ते 1-2 मुलं होती, त्यांनी ती कडी तोडली आणि घरात जाऊन बघतायत तर ही मस्त चादर घेऊन झोपली होती. ते काकांनी तिला उठवलं, बोलले कधीच एवढी जण ओरडतायत, पूर्ण चाळी बोलते बाहेर उभी राहिलीये, अर्ध्या तासाच्या वरती झालं, एवढी तू गार झोपलीयस की तुला आवाज नाही आला कोणाचा, की एवढं मी उशीरपासून कडी वाजवते, बाहेर मी एवढा उशीरचा उभा आहे, आज सगळी चाळी बाहेर आली पण तू कडी खोलायला रेडी नाही, अशी कशी गार झोप लागलेली तुला, आणि संध्याकाळचा टाइम झालाय, 7:30-8 वाजलेले. तर ते एकदम भडकले आणि शिव्या द्यायला लागले तिला. पहिला ये खुशबू बंद कर. उठली आणि बोलते, पहिला ये खुशबू बंद कर, ये खुशबू के वजह से मेरे को तकलीफ हो रहा है. मग ते काका समजले, म्हणजे ती हिंदी बोलायला लागली. ये खुशबू बंद कर बोलती है पहला, ये खुशबू के वजह से ना मेरे को तकलीफ हो रहा है, तेरे को समझ में नहीं आ रहा है, खुशबू बंद कर, मेरे को कैसा तो हो रहा है खुशबू से. मग त्यांना समजलं की हे काहीतरी वेगळंच आहे. आता त्यांना माहितीच नाही की हीच आली आहे की त्याच्या अंगातली ह्याच्या अंगात आली आहे, काही दुसरं कोण बाथरूम मधून घेऊन आली आहे, ह्यांना माहितीच नाही काय. मग ते परत त्या बाईला बोलवलं बाजूच्या, की बाबा हिला आता बघ काय झालंय, ही आता हिंदीमध्ये बोलते आणि ही कायच्या काहीच बोलते. तर मग ती परत तिने हे केलं, ते जिन त्यांच्या हाजरी घेतली त्या जिनची त्यांच्या घरामध्येच, आणि ते लोबान बिबान केलं. तर तेको बोली ना, नहीं तेको तेरे से कुछ नहीं होएगा, तेको समझ में नहीं आता है क्या, तू क्यों आती है बार बार, तेको समझ में नहीं आता है क्या, हाँ तेको बोली ना कुछ नहीं होएगा तेरे से, जा क्या करने का है तू. आणि परत ते शिव्या वगैरे तिला द्यायचं चालू केलं. मग ती बोलली की उसके पास कुछ बंदिश है क्या. ते काका बोलले, हा मुलाकडे त्यांनी एक लिंबू दिलाय ठेवायला, ते सांगितले. बोलला वो लिंबू के वजह से उसके पास नहीं जा पा रही है, तो वो इसमें आ गई. बापरे, ती निघालीच नाही. म्हणजे ती निघालीच नव्हती, फिरत होती आजूबाजूला. हा, कारण त्या अमावस्याचा टाइम दिला होता ना. हा, म्हणजे ती फिरत होती, कधी त्याला पकडायचंय परत. हा, आता ती बंदिश त्याच्याकडे होती, तर ती बोलली वो बंदिश की वजह से उसके पास नहीं जा पा रही है, फैमिलीच्या मागे लागली ती आता. तो वो इधर आ गई क्योंकि इनके पास, तुम लोग के पास कुछ नहीं है, तो ये माँ के आंग में आ गई. बापरे. मग फिर अभी तो ते बोलले की अभी कुछ तो करो. ते माझे काका ते बोलायला लागले, आता ते तर आमुषापर्यंत त्यांनी आम्हाला टाइम दिलाय, काहीतरी तुम्हीच तोपर्यंत द्या. मग तिने परत तेच त्यांचं पाणी वगैरे दिलं, ते गुलाब पाणी येते, बोलले पुरे घर में छिडको येते, आणि तिला शांत केली. आता आमुषा तर 2 ते 3 दिवसावर होती. नेक्स्ट डे आला तर तिने काय केलं, परत ते जेवण वगैरे ते बनवायचं चालू केलं. मग ह्या लोकांनी त्या आपाला बोलवलं, रात्री 2:30 वाजताच बोलवलं त्यांनी, की बाबा तिला बाजूला होती ती राहायला, तिला बोलवलं की ही अशी बघ 2:30 वाजता उठून काहीतरी बनवत उभी आहे. तर तिने परत तिची केस बिस पकडले, तिला बोलली तू अगर नहीं गई ना अभी के अभी, देख मैं देखो क्या करती हूँ, तू बोल जाएगी की नहीं, छोड़ मेरे बाल, अशी करायला लागली. जा रही हूँ ना, बोलली ना मैं जा रही हूँ, तू छोड़ अशी करायला लागली. आणि जे तिने ना जे पळत सुटली तर डायरेक्ट बाथरूम कडे, जे शौचालय होतं ना तेच बाथरूम, आणि डायरेक्ट. आता तिथे ना कसं होतं माहिती का, ते शौचालय कसं होतं, असं लेडीजचं 12 बाथरूम होते लाईनीने, तर सगळ्यात शेवटच्या बाथरूम पाशी गेली आणि तिथे जाऊन धडम करून आपटली ती.
ती काकी. जशी आपटली ना तर तिथे ती बेहोश झाली, म्हणजे तिला होशच नव्हता असं ती झाली. मग हे लोक गेले आणि तिथे जाऊन बघतात तर लास्टच्या बाथरूम मध्ये बांगड्या आणि ते सगळं सिंगारचं सामान, सिंदूर बिंदूर काय काय, आणि घाण महिलांचे कपडे, अरे बापरे. सगळं तिथं त्या बाथरूम मध्ये ठेवलेलं होतं. तर तो शौचालयवाल्याला विचारलं की हे असं काय? बोलतो वो लास्ट के बाथरूम में कोई जाता नहीं, वो बंद ही रहता है, साफ सफाई वाले भी नहीं जाते वहां पर, ये कैसा उधर गई मेरे को समझ में नहीं आया. ते शेवटच्या बाथरूम मध्ये पहिल्यापासून कोणतरी होती. आता ती आणि ही मिळून दोघी सोबत झाल्या, असं झालं होतं. तर ती तिथे जाऊन आपटली. मग त्याच्यानंतर ती थोडी, तिला नॉर्मल वाटलं की ती आली घरी, स्वतःहूनच चालत आली. ते त्या आपानी काहीतरी दुवा वगैरे पडली तर ती थोडंसं आली, नॉर्मल चालत वगैरे आली. नेक्स्ट डे तर अमावस्या होती तर मग ते घेऊन गेले तिथेच परत. ते दत्त महाराजांचे जे गुरुजी होते त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी सांगितलं की बाबा बघा असं असं तुम्ही लिंबू ठेवायला दिला, तर पहिला हा लिंबू त्याच्याकडे होता तर तो शांत होता, पण हे हिच्याकडे फिरलं. मग त्या गुरुजींनी सांगितलं 1 नाही 2 आहेत, आता 1 नाही 2 आहेत. तर ते बोलले असं कसं 2? तर बोलतात जी ती पहिला आलती सोबत त्या मुलाच्या, आणि नंतर ही संडास मध्ये शौचालयाला गेलीये. किती वाजता? 2:30 पावणे 3 वाजता. शौचालय मधून पण परत घेऊन आली, आणि त्या शौचालय मधून पण घेऊन आली ती. अरे बापरे, 2 झाले त्यांचे. मग ते 2 झाले. मग आता त्यांनी काय केलं, आता तिला त्या रेंगात, कारण तिच्या अंगात ती शिरलेली होती. ते मुलगा तर झाला साईडला, तर तिला ते 2 भूत तिच्या मम्मीच्या अंगात झाले. हा 2 झाले वेगवेगळ्या. ते शौचालय मधलं पण आलं आणि हे पण आलं. आणि ती जी आपटली ना जाऊन, ते बोलतात ते शौचालय मधलं होतं. अच्छा, हे ते नव्हतं. ते जे ती होतीच, बॉडी मध्येच होती, ती तिथेच होती, ती गेलीच नव्हती. अच्छा, मग ही जी गेली होती ना पळत पळत शौचालय पर्यंत, ती शौचालय मधली होती. अच्छा, 2:30-3 वाजता जी गेलेली ती. मग त्या लोक परत घेऊन आले. मग त्या गुरुजींनी ना एक रेंगण असं बनवलं, म्हणजे आता ही रेंगणाच्या बाहेर दुसऱ्याला कोणाला पकडायला नाही पाहिजे. आता जे काय हिचं काम आता इथेच संपवायला पाहिजे. मंदिरात करत होते का? म्हणजे त्यांच्या घरी त्यांनी केलं ते पण बघा, ते म्हणजे असे बघणारेच होते बोलतात, पण ते दत्त महाराजांचे होते. अच्छा, ते सेवा करायचे दत्त महाराजांचे. मग त्यांनी बसवलं आणि मग सांगितलं की तू सांग तुला काय पाहिजे, तुला जे काय आहे आम्ही ते देऊ. नाही मेरे को यही घर चाहिए, अब मेरे को ये घर पसंद आया. ती जायलाच रेडी नाही, मेरे को ये घर पसंद आया. मग त्यांनी काय ते उतारा वितारा तिचा काय काय ते केला. मग तिला सांगितलं ते को क्या चाहिए. मग जी ती बाथरूम मधली होती ना, तिने काय मागावं, कोंबडा. मेरे को मुर्गा चाहिए. आणि ती पण हिंदीच आणि ही पण हिंदीच, दोन्ही हिंदीच. तिने मुर्गा, आणि हिला विचारलं तर बोलती मेरे को मेरा काय लेंगा चोली, ती बंजारन होती ना, मेरे को हाँ ते घाघरा चोली और मेरा शिंगार जो भी है मेरे को मेरे इधर लाके रख. एक मम्मीच्या अंगातून बोलते. हा, अच्छा. मुलगा तर सेफ झाला ना, त्याला लिंबू वगैरे दिला तर तो झाला. हे दोन्ही हिच्या अंगात आले. बरोबर. मग ते त्यांनी सांगितलं की हा ते तुला जे पाहिजे आम्ही देऊ, पण तू आता सध्याला जा. ते कसं कसं करून ते बोलतात त्यांचं काढलं. मग ते झालं, होश विश्वर आल्या. मग ते गुरुजी आणि त्याचे वडील, ते काका, ते दोघं गेले जिथं ती लागलेली होती ना, जिथं ह्यानी म्हणजे सुसू केलेली होती त्या मुलांनी तिथे जाऊन तिचं सामान ठेवून आले आणि हिचा कोंबडा हिला दिला. हिला जे पाहिजे होतं ते तिला दिला. आणि तिने काय केलं, त्या मुलाला जेव्हा ते होशमध्ये आल्यावर त्याला सगळ्यांनी विचारलेलं, तू जेव्हा सुसू करायला तिथे गेला होता काय होतं तिथे असं. तो बोलला काय नाही, असं पडीक झोपडीसारखं होतं, आणि बोलतो खाली कचरा होता आणि 2-3 कपडे होती. बोलला हा कपडे होती बोलला, पण आता एवढं कोण त्या कचऱ्यामध्ये उचलून बघेन की हा लेंगा आहे का चोली आहे. बरोबर. आता ते बोलतो मला काय माहिती, मला वाटलं कचरकुंडी आहे, आणि ते असे शेड असं एकदम झोपड्यासारखं होतं, जुनं झोपडं झाडाखाली.
तर तो बरोबर. बोलला की आता मला वाटलं की दिवसाचा टाइम आहे, कुठे ह्याच्यामध्ये उघड्यावर करायचं, म्हणून मी थोडस आतमध्ये जाऊन केलं बोलतो. अच्छा, तर ते केलं तर ते त्याच्या पाठी आली. पाठी आलो ते. आता ती तिथून आली तर ती सगळ्या घराला तिने हे केली. हा. पण ते 1-2 वर्षांनी त्या काकी पण राहिल्या नाही, त्या पण वारल्या. अरे बापरे. ते नंतर त्यांना खूप Impact त्रास झाला झाला, त्यांच्या body वर. इम्पॅक्ट झाला, 2-2 जणांचा इम्पॅक्ट झाला. मुलगा झाला व्यवस्थित, मुलगा व्यवस्थित झाला, मुलाचं लग्न झालं, पण त्या काकी वारल्या. काहीतरी 2-2.5 वर्षांनीच त्या काकी वारल्या. बरोबर. त्यांनी पण मग तिकडचं ते घर विकलं आणि आता कुठे गेले कोणालाच काय माहिती. आणि आता तर तिथे खूप डेव्हलप झालं, आता बिल्डिंग वगैरे बनली आहे असं. अच्छा, हे सगळ्या गोष्टी तुझ्या आजीने तुला सांगितलं. हा, हे आजी, आणि कसं आम्ही लहान होतो ना त्यावेळेस, 12-13 पूर्ण वर्षाचं. एरियामध्ये हे झालं, चर्चा झाली. चर्चा झाली, आणि त्या लोक नेहमी काही असलं की आजीला बोलवायचे, कारण तिथे आपल्या मराठ्यांची 2 किंवा 3च घरं. बरोबर. तर ते, आणि आजीचे पण गावाकडचे होते त्या लोक, तर ते सारखे आजीला बोलवायचे काही झालं असलं की. बरोबर. आजीला सोबत घ्यायचे. तर मग आजी येऊन घरी सांगायची की आम्हाला पण बोलायची, तुम्ही त्यांच्या दरवाजाच्या इथे थांबायचं नाही, तिथे उभा नाही राहायचं, किंवा तिथून येताना तिने बोलवलं तर तुम्ही जायचं नाही, कारण त्या काकी कधी कधी आवाज वगैरे पण द्यायच्या ना आम्हाला. अच्छा, तर आजी आम्हाला अशी सांगायची की तुम्ही पण लहान जायचं मुलं नाही. आहे, हा, लांब राहा. काय हा. भरोसा की ते तिचं सुटेन आणि तुमच्यावर येईल बरोबर. असं. तर त्याच्यासाठी आजी घरी येऊन आम्हाला वॉर्न करायची. ओके.